हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच 1 जानेवारी 2026. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. बऱ्याच जणींनी बघा नवीन वर्षासाठी काय काय असं प्लॅन केलेलं असेल आणि नवीन वर्षापासून बघा बऱ्याच गोष्टी आपण ना स्वतःला लावून घेतो की मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. काही आपल्या वाईट सवयी असतात त्या सोडायच्या असतात आपल्याला, काही नवीन सवयी असतात ज्या स्वतःला लावून घ्यायच्या असतात. तर बऱ्याच मैत्रिणी किंवा बरेच बघा जेंट्स वर्गसुद्धा नवीन वर्षापासून ना बरीचशी आपली काय काय अशी प्लॅनिंग जी आहे तर ती करून ठेवत असतात की असं करायचं आहे, तसं करायचं आहे. नवीन वर्षापासून म्हणजे या सवयी मला लावून घ्यायच्या आहेत. अशा बऱ्याचशा बघा प्रत्येकाच्या आपापल्या काय ना काय अशा प्लॅनिंग असतात. तर सध्या तरी माझं तसं काही ठरलेलं नव्हतं, कारण हा जो आठवडा आहे तर तो म्हणजे पूर्ण असा आजारपणामध्येच गेला. म्हणजे लास्ट डिसेंबरच्या लास्ट आठवड्यामध्ये म्हणजे पूर्ण जो आठवडा आहे माझा तर तो पूर्ण असा आजारपणामध्येच गेला. तर त्यामध्ये ना म्हणजे असं काही विचार करायला किंवा असं काही मी विचारही केलेला नाही की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. माझे जे रुटीन आहे तर ते माझ्या मते तरी ठीक आहे. काही फक्त गोष्टी अशा आहेत ज्या मला स्वतःला थोड्याशा लावून घ्यायच्या होत्या आणि थोड्याशा ॲड करायच्या होत्या. पण बघू आता जमलंच तर त्या सवयी मी स्वतःच्या रुटीनमध्ये ॲड करणार. नाहीतर मग जसं रुटीन चालू आहे तसं ठीक होतं. तर म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त छान जे सकाळचं जे रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून. तर बघा आता बऱ्याच दिवसापासून ना म्हणजे चांगलं काही वाटत नव्हतं, त्यामुळे मग कामाचं रुटीन पाहिजे तेवढं काही व्यवस्थित काही होतं नाही माझं. तर आज म्हटलं चला नवीन वर्ष आहे आणि कधी बघा आपल्याला ना स्वतःलाच पुश करावं लागतं कोण्यातरी कामासाठी. जेव्हा असं आजारपण असेल किंवा आपलं जर मन उदास असेल आणि काहीच करायचं मन करत नाही, होते कधी बघा की आपण ज्या गृहिणी आहोत त्यांच्यामध्ये ना कधी असे चेंजेस तुम्हाला स्वतःलासुद्धा बघायला मिळतात की कधी ना अजिबात काहीच करायचं मन करत नाही, काही म्हणजे काहीच करावंसं वाटत नाही. तर अशा वेळेला बघा कधी ना स्वतःला मोटिवेट करायचं असतं आणि स्वतःला पुश करायचं असतं की जे काम आहे तर ते आपल्यालाच करायचं आहे, ते काम आपलंच आहे आणि आपल्याशिवाय ते कोणीही करणार नाही. आणि अशा याच्यामध्ये बघा मग आपल्यालासुद्धा ना कुठेतरी ते काम करण्यासाठी ना एक सुप्त एनर्जी मिळते की नाही हे आपल्याला करायचं आहे आणि ते आपलंच काम आहे. आणि कुठलंही काम बघा म्हणजे मनातून न करण्यापेक्षा म्हणजे कधी बघा मनाच्या बाहेरून आपण ते काम करतो. तर तसं करण्यापेक्षा जेव्हा ते करायचं आपल्यालाच आहे तर मनातून जर आपण ते काम करतो तर ते काम केल्याचा आनंद बघा आणखी आपल्याला ना दुप्पट मिळतो. आणि झालेलं काम, आटोपलेलं काम बघून बघा आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि पुन्हा आणखी नवीन काम करण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर म्हणून मग माझं तरी एक आहे की कुठलंही काम जेव्हा करायचं असतं ना तर ते मनाच्या बाहेरून करण्यापेक्षा मनातून करायचं. आणि जेव्हा आपल्याला चांगलं वाटत नाही अशा वेळेला बघा जे कामं आपल्याला आवडतात तर ते कामं करायचे. सध्या आता आजारपणामुळे माझं म्हणजे तेवढं काही पाहिजे तेवढं व्यवस्थित काही वाटत नव्हतं, कारण नाहीही म्हटलं तरी थोडासा अशक्तपणा असतोच. आणि इतक्या दिवसाच्या जेव्हा कामांना ब्रेक होतो तर त्यावेळेला बघा आपल्यालासुद्धा ना ते काम करायचं म्हणजे तो काम करायचा, ते जे काम आहे ते करण्याचा कंटाळा येतो. तर अशा वेळेला बघा जे काम आपल्याला आवडतं ना ते काम करायला घ्यायचं. म्हणजे हळूहळू आपलं जे मन आहे तर ते कामांमध्ये रमत जातं आणि आपल्यालासुद्धा काम करण्यासाठी हुरूप येतो. तर म्हणून मग आज विचार केला की सध्यापर्यंत तरी पाहिजे तेवढे कामं जे आहेत तर ते काही मी व्यवस्थित केलेले नाहीत, कारण बरं काही वाटत नव्हतं. म्हणून म्हटलं चला आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वतःला छान मोटिवेट करूया, स्वतःलाच पुश करूया की काम आपल्याला करायचं आहे. आपण गृहिणी आहोत, घर आपलं आहे, ते नीटनेटकं ठेवणं, ते स्वच्छ ठेवणं आपलीच जबाबदारी आहे. तर त्यामुळे सकाळपासून मी माझ्या म्हणजे कामाला सुरुवात केलेली. सकाळी ना सगळ्यात आधी बेड जमवून घेतला मी. आणि बघा
घरामध्ये जेव्हा ना आपण आपले बेड किंवा सोफे या गोष्टी जेव्हा व्यवस्थित ठेवतो तर अर्धं घर जे आहे तर ते आपोआप व्यवस्थित राहतं. तर म्हणून मग जेव्हा कधी ना घर असं खूप रणभण पसरलेलं असेल, अशा वेळेला ना बेड आहे, सोफे आहे, तर ते आधी ना व्यवस्थित जमवून घ्यायचे. म्हणजे त्यांचा पसारा सॉर्ट आऊट झाला की आपलं माइंडसुद्धा बघा अगदी असं शांत पद्धतीने काम करायला लागतं. नाहीतर मग ती बेडवरचा पसारा बघितला की पुन्हा आपल्या डोक्यामध्ये ना चिडचिड व्हायला लागते आणि आपण सुद्धा पुन्हा आणखी न कळत ना उगाच सगळ्या घरामध्ये चिडचिड करत फिरतो. तर त्यापेक्षा बघा, ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो, ज्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे काही गोष्टी जर व्यवस्थित असतील आणि ते पाहून जर आपल्याला सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर त्या गोष्टींना आधी करून घ्यायच्या. तर म्हणून मग ना मी आधी सगळे ना बेड जमवून घेतले आणि त्यानंतर मग झाडांना ना स्प्रेसुद्धा करायचा होता. कारण आठवडा झाला झाडांना स्प्रे काही केलेला नव्हता. कारण माझी तब्येत काही बरोबर होती नाही आणि मुलांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही की ते झाडांना स्प्रे वगैरे करतील किंवा एक्स्ट्राचे जे कामं आहेत तर ते अगदी प्रॉपर वेमध्ये करतील. तर ते काम मुलांकडून शक्य होत नाही. कारण घरच्या मेन कामांच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांच्यावर इतरही कामांचं बर्डन असतं, त्यांचा अभ्यास असतो, त्यांचा स्वतःचा वेळ असतो. तर त्यामुळे या कामांसाठी आपण त्यांना बर्डन देऊ शकत नाही. तर म्हणून मग झाडांना ना स्प्रे काही झालेला नव्हता. खूप सारी धूळ झाडांवर बसलेली होती. तर झाडांना स्प्रे करून घेतला, त्यांना पाणी दिलं. जेव्हा आपण झाडांना स्प्रे करतो तर बघा, धुळीच्या रूपामध्ये ना जी काही नकारात्मकता आपल्या झाडांच्या आजूबाजूला असते तर ती सगळी निघून जाते. झाडं जे आहे ते अगदी असं फ्रेश ऑक्सिजन रिलीज करतात. डायरेक्ट सनलाईटमुळे त्यांची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे तर ती जलद गतीने होते. म्हणजे एकंदरीत झाडांना स्प्रे करण्याचं बघा, झाडांना जेव्हा आपण स्प्रे करतो तर त्या स्प्रे करण्याचे खूप सारे फायदे झाडांसाठी असतात आणि पर्यायाने आपल्यासाठी सुद्धा असतात. तर म्हणून मग बघा, झाडांना पाणी टाकण्यासोबतच आता ना एकतर ऊन इतकं तीव्र होत चाललं आहे, म्हणजे खूप अशी जी ऊन आहे ना तर ती कडक पडत चालली आहे. तर यावेळेला सुद्धा झाडांना स्प्रे ना खूप गरजेचा असतो. म्हणजे झाडांना आपण जितकं पाणी घालतो तितकंच महत्त्वाचा ना स्प्रे असतो. तर म्हणून मग झाडांना स्प्रेसुद्धा करून घेतला आणि खरं सांगते बघा, झाडांना जेव्हा स्प्रे होतो आणि झाडांना छान असे फ्रेश आणि टवटवीत दिसतात ना, मनातून इतकं छान वाटतं. त्यातलं ते टपटप पडणारं जे पाणी आहे ते बघून ना मन अगदी असं सुखावून जातं आणि मला तर इतकं आवडतं ते. जेव्हा आपण झाडांना स्प्रे करतो आणि त्या पानांमधून थेंब थेंब पाणी जेव्हा खाली पडतं किंवा मातीचा जो एक सुगंध दरवळतो तर तो सुगंध ना खरंच सांगते मनाला ना इतका मोहून जातो आणि ते थेंब थेंब पडणारं जे पाणी आहे तर ते सुद्धा इतकं छान वाटतं आणि झाडंसुद्धा खूप छान फ्रेश वाटतात. तर झाडांना स्प्रे वगैरे सगळा झाला आणि त्यानंतर मग ना थोडीफार मी डस्टिंगसुद्धा करून घेतली. कारण डस्टिंगही केलेली नव्हती आणि जिथे तिथे नुसती अशी धूळ साचलेली. माझ्या इथे ना खूप धूळ येते. वर राहतो आम्ही पण तरीसुद्धा माहिती नाही कुठून इतकी धूळ येते, काय येते, पण सगळी जी धूळ आहे तर ती मी काढून घेतली, डस्टिंग करून घेतली. डस्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा बघा, घरातलं जे सामान आहे तर ते सुद्धा छान नीटनेटकं दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुळीच्या रूपामध्ये जी काही नकारात्मकता असते ती सुद्धा दूर होते. आणि त्यानंतर बरेचसे कामं केले. फारसे कामं काही मी शूट केलेले नाही. दोनही बाल्कन्या स्वच्छ केल्या, त्यानंतर बाथरूम वगैरे स्वच्छ केले, फरशी वगैरे सगळी पुसून घेतली, बाहेरचा परिसर स्वच्छ केला, पण शूट काही केलेलं नाही. त्यानंतर मग ना अंघोळीच्या वेळेवर ना किट्टूचे ना हे स्वेटर मला धुवायचे होते. कारण आता या 8-10 दिवसांमध्ये म्हणजे कंटिन्युअसली स्वेटर घालूनच होती ती. तिलाही 8-10 दिवस बरं नव्हतं. तर त्यामुळे ना तिचे काही स्वेटर मला धुवायचे होते. तर आज मी 2 स्वेटर तिचे धुवायला काढले. बाकी कपडे मशीनला लावले आणि जे काही स्वेटर वगैरे असतात किंवा काही नवीन कपडे वगैरे असतात तर ते हातानेच धुवून घेते. खरं सांगायचं तर बघा, मशीनचे कपडे आणि मोपिंग बास्केटने फरशी पुसणं हे दोनही काम मला अजिबात आवडत नाही. पण पर्याय नसल्याकारणाने मग मशीन लावावी लागते आणि मोपिंग बास्केटने फरशी पुसावी लागते. नाही तर फरशी पुसण्याचे जे काम आहे तर ते हातानेच पुसलेली फरशी मला खूप आवडते आणि हातानेच धुतलेले कपडे खूप आवडतात. पण कपडे इतके सारे असतात की रोज रोज आपण हाताने कपडे धुवू शकत नाही. त्यामुळे मग मशीन लावलेली आणि काही स्वेटर वगैरे होते तर ते हाताने धुतले. तर घरातले सगळे साफसफाईचे जे कामं होते ते आटोपले आणि त्यानंतर मग सुरू आहे माझं सगळ्यात आवडतं काम, ती म्हणजे नित्यपूजा.
तर इथे देवपूजा करून घेते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा, म्हणजे आजारपणानंतरचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. लाईक केल्याच्या नंतर जे हाईपचं ऑप्शन येतं तर ते सुद्धा क्लिक करा. त्याच्याने बघा माझे जे व्हिडिओ आहेत तर ते आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. तर नक्की हाईपचं बटन क्लिक करा. बाय. हर हर महादेव.